आपण पाहिलं असेल की इंग्रज सुद्धा गांधीला घाबरायचे, त्याचप्रमाणे भाजप नरेंद्र मोदीचं सरकार गांधी परिवाराला घाबरते. म्हणून 2014 पासून तर आतापर्यंत नरेंद्र मोदीजी असतील किंवा भाजपचे पिलावळ असेल, हे गांधी परिवाराचं नाव घेऊन त्यांना आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही. ज्याला हे घाबरतात त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपची परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला देशातली लोक समजतात आणि त्याच्यामुळे गांधी परिवार देशासाठी समर्पित आहे. त्यांचा त्याग या देशासाठी आहे, त्यांचं बलिदान या देशासाठी आहे. त्यामुळे या पद्धतीचं ही जी घाबरटपणा आहे, जी भीती आहे, हीच बीजेपीला त्यांच्या सत्तेतून बाहेर जाण्यासाठी हा एक मार्ग निघेल आणि त्याच्यामुळे गांधी परिवाराला आणि गांधी परिवाराबरोबर पूर्ण देश उभा आहे हे आपल्याला पाहायला मिळणार. मागचे भारत जोडो यात्रेचे वेळेला नागपूरचे जे सेवादलचे कृष्णकुमार पांडे यांचा निघून झाला होता, त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं अद्यापपर्यंत काँग्रेसकडून मदत मिळाली नाही किंवा काँग्रेस नेतृत्वाने आपला शब्द पाळला नाही. मी तपासून घेतो त्यावर.